नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापिका कुमारी चव्हाण लता अंकुशराव कॉर्पोरेशन विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण संचालकांशी किंवा व्यवस्थापन समितीशी संचालकाचा पत्रव्यवहार याच्यामध्ये संचालकांना व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवण्याबाबतचं पत्र, त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्यासाठी एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर देणारे पत्र हा भाग अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पत्र आपण अभ्यासणार आहोत. व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास सभेची माहिती देणारे पत्र. म्हणजे समजा व्यवस्थापन समितीच्या सभेला एखादा संचालक गैरहजर असेल तर त्या संचालकाला सभेची माहिती देण्यासाठी आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार करतो. त्या पत्राचा नमुना आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे सुरुवातीला मध्यभागी येणारे कंपनीचं नाव आणि पत्ता. त्याच्यामध्ये काय टाकले बघा, संस्थेचं नाव आदिनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हे त्या सहकारी संस्थेचं नाव आहे. त्यानंतर त्याचा पत्ता खाली दिले, एकता नगर जळगाव 425001 अशा पद्धतीने त्याचा पत्ता नोंदवलेला आहे नोंदणीकृत कार्यालयाचा. आणि त्यानंतर ईमेल आय डी मध्ये कंपनीच्या संस्थेचं थोडक्यात नाव येते adinath@gmail.com. त्यानंतर परत डाव्या बाजूला येते दूरध्वनी क्रमांक. नेहमीप्रमाणे आपण जसं टाकतो तशा पद्धतीनं STD कोड टाका आणि त्याच्यानंतर पुढं त्याचे टेलिफोन नंबर टाका. त्यानंतर दिनांकामध्ये किती दिनांक घेतली बघा, 12 ऑगस्ट 2019. त्यानंतर दूरध्वनी लिहिला, त्याच्या खालच्या बाजूला येणारे जावक क्रमांक, त्याच्यामध्ये कोणतंही एक अल्फाबेट घ्यायचे, त्यानंतर ऑब्लिक करून अंक टाकायचा आहे आणि त्यानंतर साल 2019. त्यानंतर दूरध्वनी जावक क्रमांक लिहिला, त्याच्याच खालच्या बाजूला येणारे अंतर्गत पत्ता, त्याच्यामध्ये प्रति, इथं संचालकाचं नाव आणि त्याचा पत्ता कशा पद्धतीने टाकले बघा, माननीय श्री ऋतिक राजेंद्र भोसले कॉमा देऊन खालच्या बाजूला ॲड्रेस दिला आहे, श्री समर्थनगर कॉमा जळगाव 425001 अशा पद्धतीने हा काय दिलेला आहे, अंतर्गत पत्ता दिला. त्यानंतर विषय, पत्राच्या मध्यभागी येणारे परत पत्राचा विषय. कशा संदर्भात पत्र लिहितोय आपण, व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालक सभेची माहिती देण्यासंदर्भात पत्र लिहितोय. तर त्या ठिकाणी सांगायचे की विषय काय सांगायचे की सभेच्या इतिवृत्ताची माहिती देण्याबाबत. तर सभेची सगळी माहिती आपण कशामध्ये नोंदवतो, सभेच्या इतिवृत्तामध्ये नोंदवतो. आणि या इतिवृत्ताबाबतची माहिती आपण काय करणार आहोत, गैरहजर संचालकाला देणार आहोत. म्हणून काय विषय टाकलाय, सभेच्या इतिवृत्ताची माहिती देणे बाबत. त्यानंतर महोदय, त्यानंतर मजकूर सुरू होतो. आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार दिनांक 30 जुलै 2019 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. आपल्या नियोजित कार्यक्रमांमुळे आपण या सभेला हजर राहू शकला नाही. म्हणजे संस्थेची सभा कधी झाली होती, किती वाजता झाली होती हे सांगायचे. किती तारखेला झाली आहे, 30 जुलै. पत्र लिहितोय आपण 12 ऑगस्टला, म्हणजे सभा झालेली आहे म्हणून सभेची तारीख ही पत्राच्या तारखेच्या जवळजवळ अगोदरची, एक महिनाभर अगोदरची, पण 15 दिवस तरी कमीत कमी अगोदरची दिलेली आहे. 30 जुलैला 2019ला ठीक 4 वाजता, संध्याकाळच्या 4 वाजता ती सभा मुख्य कार्यालयामध्ये संस्थेच्या पार पडलेली आहे. आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे, तुम्ही इथं सांगितलं त्या पद्धतीनं तुमचं काहीतरी कार्यक्रम नियोजित असल्यामुळं तुम्ही त्या सभेला हजर राहू शकला नाहीत. ही सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये सांगायचं आहे. नंतरच्या पॅराग्राफमध्ये काय सांगलं आहे, सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनांवरून 4000 टन वाढवण्यासंबंधीच्या योजनेवर चर्चा झाली. तर याच्यामध्ये महत्त्वाचा विषय कोणता झाला ते आपण त्यांना सांगतोय की गाळप क्षमता किती होती, सुरुवातीची 1250 टनांवर होती. तर या 1250 टनांवरून ती किती करण्यात ठरलेले आहे, 4000 टन वाढवण्याचे योजना ठरलेली आहे, त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. तसेच गाळप क्षमता वाढवण्यासाठी भाग भांडवल वाढवण्याच्या योजनेवरही चर्चा करण्यात आली. आता गाळप क्षमता वाढवतो याचा अर्थ त्यासाठी लागणारं भांडवल वाढणार आहे आणि मग त्यासाठी भाग भांडवल वाढवण्याची देखील योजना राबवली होती, त्याच्यावरती सुद्धा चर्चा करण्यात आलेली
आहे. सभेचे इतर विषय हे नेहमीच्या स्वरूपाचे होते. आता हे महत्त्वाचे विषय सोडले तर इतर विषय नेहमीसारखेच होते. या पत्रासोबत व्यवस्थापन समितीच्या सभेच्या इतिवृत्ताची प्रत पाठवित आहोत. यावरून सभेत झालेल्या कामकाजाची पूर्ण कल्पना येऊ शकेल. आणि त्यांना काय सांगायचं आहे की या सभेचं इतिवृत्त जे आहे ते इतिवृत्त आम्ही या पत्रासोबत पाठवत आहोत. त्यानंतर कळावे नम्रतापूर्वक शेवटमध्ये आपला विश्वासू, सही, सचिवाचं नाव आणि खाली लिहायचे सचिव. आता सोबत आपण काय सांगितलं पत्रामध्ये की सभेचं काय पाठवते, इतिवृत्त पाठवते. म्हणून सोबत या हेडिंगमध्ये काय दाखवले परत डाव्या बाजूला सभेच्या इतिवृत्ताची प्रत. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय सांगायचे, सगळे विषय डिटेलमध्ये सांगायचे नाहीत, पण महत्त्वाचे जे काही विषय झालेले होते ते महत्त्वाचे विषय त्यांना सांगायचे आहेत. आणि इतर विषयांच्या माहितीसाठी आपण इतिवृत्ताची प्रत सोबत जोडणार आहोत. जे अशा पद्धतीनं हे काय आहे, व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास माहिती देणारं पत्र. त्यानंतरचं पुढचं पत्र आपण अभ्यासणार आहोत. संचालकास उपसमिती सभेची सूचना. आता उपसमितीच्या सभेची सूचना संचालकाला पाठवण्याबाबत त्याच्याशी पत्रव्यवहार हा केला जातो. तो कशा पद्धतीने केला जातो ते पहा. वरती नेहमीप्रमाणे संस्थेचं नाव आणि पत्ता, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, ॲड्रेस राम मारुती रोड, ठाणे 400601. त्याच्यानंतर संस्थेचा ईमेल आय डी. ईमेल आय डीमध्ये थोडक्यात संस्थेचं नाव द्यायचे, ठाणे डिस्ट्रिक्ट @gmail.com. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, दूरध्वनीमध्ये STD कोड आणि टेलिफोन नंबर. त्यानंतर जावक क्रमांक, जावक क्रमांकामध्ये एक अल्फाबेट 2 टाकले त्यांनी SC म्हणून S.C. अंक टाकायचे 2 अंक कोणतेही. त्यानंतर ऑब्लिक करून साल टाकायचे. त्याच्यात समोर येणारे दिनांक 5 सप्टेंबर 2019. आता त्यानंतर जिथं दूरध्वनी आणि जावा क्रमांक लिहिला डाव्या बाजूला त्याच्याच खालच्या ओळीला परत काय येणार आहे, प्रतीमध्ये संचालकाचं नाव आणि त्याचा पत्ता. त्यामध्ये कसं टाकलं बघा, श्री सुरेश नामदेव माने त्याचं नाव आहे आणि ॲड्रेस 212 घोडबंदर रोड, ठाणे 400601. अशा पद्धतीनं काय टाकायचं आहे, संचालकाचं नाव आणि त्याचा पत्ता. त्यानंतर जातो पुढे विषय. विषयामध्ये काय टाकायचं आहे, कशा संदर्भात पत्र लिहितो आपण, उपसमितीच्या सभेच्या सूचनेसंदर्भात. म्हणून विषय काय टाकला, उपसमितीच्या सभेची सूचना. आता सभेची सूचना म्हटलं की त्याच्यामध्ये काय मजकुरामध्ये येणं गरजेचं आहे, सभा कोणत्या वारी, किती तारखेला, किती वाजता आणि कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली आहे ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. आता हे आपण भाग सगळा मजकुरामध्ये देणार आहोत. सुरुवातीला अभिवादनपर शब्द महोदय, त्याच्यानंतर पॅरेग्राफ करून मजकूर सुरू होते. मजकूर पहा. संस्थेच्या संचालक मंडळाची कर्ज उपसमितीची सभा मंगळवार दिनांक 17/9/2019 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयात होणार आहे. सभेत चर्चेला जाणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रम पत्रिकेत दिली आहे. सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे. काय सांगितलं की संस्थेच्या संचालक मंडळाची कर्ज उपसमिती, कुठली समिती उपसमिती आहे, कर्जाबाबतची उपसमिती आहे. आणि याच उपसमितीची सभा मंगळवार दिनांक 17/9/2019 रोजी, वार दिलाय, दिनांक दिलाय, किती वाजता, सकाळी 11 वाजता. कुठे होणार आहे, संस्थेच्या कार्यालयात होणार आहे. ठीक आहे. सगळ्या बाबी याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. सभेत चर्चेला जाणाऱ्या विषयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रम पत्रिकेत दिली आहे. आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेमध्ये कोणकोणते विषय होणार आहेत ते दिलेले आहेत आणि ही कार्यक्रम पत्रिका सोबत जोडलेली आहे. आपण सभेला उपस्थित राहावे ही विनंती. पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं की आपण सभेला उपस्थित राहावे अशी विनंती केलेली आहे. त्यानंतर कळावे आपला विश्वासू, सही, सचिवाचं नाव आणि खाली लिहिलं आहे सचिव. आता वरती काय सांगितलं की आपण कार्यक्रम पत्रिका सोबत जोडतोय. मग ते कुठं दाखवायचं, परत डाव्या बाजूला सोबतमध्ये, सोबत सभेची कार्यक्रम पत्रिका. ठीक आहे. अशा पद्धतीनं संचालकास काय केली जाते, उपसमितीच्या सभेची सूचना पाठवली जाते. त्यानंतरचं पुढचं पत्र आहे
पुढचा जो पत्रव्यवहार आहे आता सचिवाचा सहकारी संस्थेच्या निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार आहे. तर ही पत्र आपण पुढची कुठली अभ्यासणार आहोत? निबंधकाशी पत्रव्यवहारामधली पत्र अभ्यासतोय. त्याच्यामधलं पहिलं पत्र आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबतचं पत्र. जी की आपली सहकारी संस्था आहे या संस्थेसाठी नाव जे त्यांनी फायनल केलेलं आहे, ठरवलेलं आहे, ते नाव राखून ठेवण्याबाबत आपण काय करतोय? निबंधकाला पत्र पाठवतो. त्या पत्राचा नमुना कसा असतो ते पहा. सुरुवातीला संस्थेचं नाव आणि पत्ता, ह्याच्यामध्ये नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचं नाव दिलं. त्याच्यानंतर खाली त्याचा ॲड्रेस 40, नवी पेठ, शास्त्री मार्ग, पुणे 411030. अशा पद्धतीनं काय टाकायचं आहे? कार्यालयाचा पत्ता टाकायचा. त्यानंतर नेहमीप्रमाणे डाव्या बाजूला येतोय दूरध्वनी, त्याच्यानंतर त्याच्या खाली येतोय जावक क्रमांक, जसं आपण नेहमी लिहितो त्या पद्धतीनं लिहायचे. आणि त्याच्या समोर उजव्या बाजूला येतोय दिनांक 5 ऑगस्ट 2019 ही तारीख दिलेली आहे. आता त्याच्यानंतर दूरध्वनी आणि जावक क्रमांकच्या खालच्या ओळीला येतोय प्रतीमध्ये अंतर्गत पत्त्यामध्ये कोणाचा पत्ता येणार आहे? आता आपण कोणाशी पत्रव्यवहार करतोय? निबंधकाशी पत्रव्यवहार करतोय. म्हणजे इथं कोणाचा पत्ता येणार आहे? निबंधकाचा पत्ता येणार आहे. कशा पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. माननीय जिल्हा उपनिबंधक. आता इथं जेव्हा तुम्ही सभासदाचा पत्ता टाकत होता, संचालकाचा पत्ता टाकत होता, त्यावेळी तुम्हाला एक सूट होती की तुम्ही कोणतंही नाव टाकू शकता, कोणताही पत्ता टाकू शकता. परंतु जेव्हा तुम्ही निबंधकाशी पत्रव्यवहार करता तेव्हा मात्र हा जो पत्ता लिहिलेला आहे हा पत्ता अशाच पद्धतीनं येणं गरजेचं आहे. इथं माननीय जिल्हा उपनिबंधक असंच लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉमा देऊन खालच्या ओळीला त्याचा ॲड्रेस द्यायचा आहे. त्यामध्ये सहकारी संस्था, मुख्य प्रशासकीय इमारत हा त्यांचा ॲड्रेस असणार आहे. इथं तुम्ही दुसरा कुठलाही ॲड्रेस टाकू शकत नाही. पुणे 411030. हा ॲड्रेस थोडासा लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीचा ॲड्रेस पत्रामध्ये असला पाहिजे. त्यानंतर विषय कशा संदर्भात पत्र लिहितोय? नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत. विषयामध्ये काय सांगायचं आहे की कशा संदर्भात आपण पत्र लिहितोय? की आपल्या जे संस्था आहे या संस्थेसाठी एक नाव राखून ठेवण्याबाबत आपण निबंधकाला पत्र पाठवते, म्हणून त्याचा उल्लेख विषयामध्ये असला पाहिजे. त्यानंतर माननीय महोदय, अभिवादनपर शब्द लिहिला. त्याच्यानंतर मजकूर. आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र क्रमांक P/J/512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेत बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आम्ही महिनाभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. काय सांगायचे की आपण दिनांक 25 जुलैला आपण नोंदणीसाठी त्यांच्याकडे अर्ज केला होता आणि त्यानुसार त्यांनी काय केलेलं आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. 25 जुलै 2019 आपली पत्राची तारीख ऑगस्टची आहे. त्याच्या अगोदर हे पत्र जमा झालेलं आहे म्हणून आपण अगोदरची तारीख दिलेली आहे. पत्राचा क्रमांक दिला आहे तो कशा पद्धतीने लिहिला जातो पहा. P/J म्हणजे अल्फाबेट टाकून ऑब्लिक 2 ठिकाणी करायचे आणि नंतर अंक टाकायचे. नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेत बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. निबंधकांनी काय केली? या पत्रानुसार आपणास संस्थेचं बँकेत खातं उघडण्यास परवानगी दिलेली आहे. आम्ही महिनाभरात आवश्यक भागभांडवल जमा केले आहे आणि आम्ही काय केले? संस्थेसाठी लागणारं जे काही भागभांडवल आहे ते आम्ही जमा केलेलं आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. संस्थेची नोंदणी करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करत असून त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबींची सुद्धा पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. हे पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलं. नंतर नियोजित सहकारी संस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकांचे एकमत झाले असून या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव कृपया राखून ठेवावे ही नम्र विनंती. आता आपण तात्पुरतं नियोजित विद्या हे नाव ठेवलेलं आहे, परंतु आपल्याला काय अपेक्षित आहे? प्रवर्तकांचं काय एकमत झालेलं आहे की आपल्या संस्थेला कोणतं नाव द्यायचं आहे? विद्या सहकारी
पतसंस्था मर्यादित हे नाव द्यायचं आहे. त्यासाठी त्यांचं एकमत झालेलं आहे आणि म्हणून त्या पत्राद्वारे आपण काय करायचं, निबंधकांना विनंती करायची आहे की आमच्या संस्थेसाठी हे नाव तुम्ही काय करा राखून ठेवा, अशी विनंती करायची आहे. त्यानंतर कळावे आपला विश्वासू प्रवर्तकाचं नाव. आता हा पत्रव्यवहार कोण करतोय, प्रवर्तकामार्फत केला जातोय, म्हणून प्रवर्तकाचं नाव येते आणि खाली पद काय लिहिलेलं आहे, मुख्य प्रवर्तक म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीनं काय केला जातो, निबंधकाशी पत्रव्यवहार हा केला जातो. त्यानंतरचं पुढचं पत्र अभ्यासू, सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधीचे पत्र. आपण जेव्हा सहकारी संस्था सुरू करतो तेव्हा त्या सहकारी संस्थेच्या अगोदर काय करावे लागते, नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करावी लागते आणि त्यासाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार हा करावा लागतो. त्याच्यामध्ये या पत्राचा नमुना बघा, सुरुवातीला येणाऱ्या नेहमीप्रमाणे कंपनीचं वरती संस्थेचं नाव आणि पत्ता. त्याच्यामध्ये नियोजित धनश्री सहकारी पतसंस्था मर्यादित. आता इथं नियोजित म्हटलेलं आहे. नियोजित हा शब्द का वापरला आहे की अजून हे फायनल झालेलं नाही, हे नियोजित आहे म्हणजे ठरवलेलं नाव आहे. अजून नोंदणी झाल्यानंतर आपल्याला ते नाव फिक्स करून मिळणार आहे, नोंदणी अधिकाऱ्याकडून ते अधिकृतरित्या ते नाव आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून सुरुवातीला काय टाकायचे, नियोजित हा शब्द टाकायचा आहे. नियोजित धनश्री सहकारी पतसंस्था मर्यादित, कॉमा देऊन खालच्या वेळेला पत्ता टाकलाय, शाहूपुरी, जालना 431203 हा ॲड्रेस झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे दूरध्वनी आला, जावक क्रमांक आला डाव्या बाजूला, त्याच्यासमोर दिनांक टाकलाय 2 ऑगस्ट 2019. त्याच्यानंतर दूरध्वनी आणि जावक क्रमांकाच्या खालच्या बाजूला प्रति, त्याच्यामध्ये संस्थेचं नाव आणि पत्ता. त्यामध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सेंट्रल बिल्डिंग, जालना. ते थोड्या पत्त्यामध्ये पहिल्या पत्रापेक्षा थोडासा बदल केलेला आहे, पण बऱ्यापैकी अशाच पद्धतीचा ॲड्रेस हा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर विषयामध्ये येतं सहकारी संस्थेच्या नोंदणीबाबत. विषय काय आहे, पत्राचा पण विषय तोच आहे, सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी पत्र पाठवते, म्हणून विषयामध्ये काय टाकायचं आहे, सहकारी संस्थेच्या नोंदणीबाबत. त्यानंतर आदरवाचक शब्द लिहायचे, महोदय, आणि मजकुराला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये बघा मजकूर कसा लिहिलेला आहे, वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळवू इच्छितो की आमच्या नियोजित सहकारी पतसंस्थेने आवश्यक असलेली किमान भागभांडवलाची रक्कम गोळा केलेली आहे. काय केलेली आहे, संस्थेनं किमान जेवढं भांडवल आवश्यक आहे, भागभांडवल, तेवढं संस्थेनं जमा केलेलं आहे. तसेच संस्थेची नोंदणी करण्यासाठी इतर बाबींची पूर्तता केलेली आहे. या पत्रासोबत संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व दस्तऐवजे जोडले आहेत. तर काय केलेले, नोंदणीसाठीची इतर बाबींची देखील पूर्तता संस्थेनं केलेली आहे. तसेच आवश्यक असणारी कागदपत्र व दस्तऐवजे या पत्रासोबत जोडलेली आहेत. त्यानंतर पुढच्या ओळीत काय सांगायचे, तरी आमच्या या संस्थेची आपल्या दप्तरी नोंद व्हावी व नोंदणीचा दाखला मिळावा ही नम्र विनंती. सदर दस्तऐवजे सादर करून घेऊन तुम्ही आमच्या संस्थेची काय करून घ्या, तुमच्याकडे नोंद करून घ्या आणि आम्हाला संस्थेला नोंदणी दाखला मिळावा अशी विनंती त्यांना करायची. कळावे नम्रतापूर्वक. शेवटमध्ये आपला विश्वासू, सही, प्रवर्तकाचं नाव येते आणि खाली त्याचं पद दिलेलं आहे, मुख्य प्रवर्तक. त्यानंतर आता सोबत आपण काय सांगितले की नोंदणीसाठीची आवश्यक दस्तऐवजी किंवा कागदपत्रे जोडतोय असं सांगितलेलं आहे. मग ती कोणकोणती असतात, ती सगळी कागदपत्रं आपल्याला इथं सोबतमध्ये दाखवायची आहेत. कोणकोणती कागदपत्रं आहेत बघा. पहिलं आहे नोंदणी अर्ज. किती प्रतीमध्ये, 4 प्रतींमध्ये. काय सोबत जोडलं आहे, नोंदणीसाठीचा अर्ज 4 प्रतीमध्ये जोडलेला आहे. दुसरं उपविधी, जे काय आपली नियमावली आहे व नियम आहेत ते त्याची 4 प्रतीमध्ये जोडलेली आहेत. त्यानंतर सभासदांची यादी, सभासदांची जी काही यादी आपण तयार केलेली, जे भागभांडवल आपण जमा केलं त्यानुसार सभासद ठरले आणि या सभासदांची एक यादी तयार केली, त्या यादीच्या सुद्धा 4 प्रती जोडलेल्या आहेत. त्यानंतर बँक शिल्लकी प्रमाणपत्र, बँकेमध्ये शिल्लक असल्याबाबतचे रक्कम किती शिल्लक आहे त्याबाबतचं प्रमाणपत्र जोडले. प्राथमिक सभेचे इतिवृत्त, जी काही सुरुवातीची सभा झालेली आहे प्रवर्तकांची आणि सभासदांची, त्याच्यामध्ये त्या सभेचे इतिवृत्त जोडलेलं आहे.
संस्थेची योजना, संस्था कशा पद्धतीनं कामकाज करणार आहे, संस्थेची योजना काय आहे त्याबाबतचंही दस्तऐवज जोडलेला आहे. ना हरकत प्रमाणपत्र, संस्थेच्या नोंदणीसाठी किंवा संस्था चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचं प्रमाणपत्र जोडलेलं आहे. लोकसंख्येचा दाखला, ज्या एरियामध्ये आपण संस्था स्थापन करतोय त्या संस्थेमधील त्या एरियामधील लोकसंख्येचा दाखला सोबत जोडलेला आहे. आणि चलन पावती, नोंदणीसाठीची जी फी असते त्या फीसाठीची चलन पावतीसुद्धा सोबत जोडलेली आहे. जे अशा पद्धतीनं हा आपण काय करतोय, निबंधकास नोंदणीसाठीचं पत्रव्यवहार करतोय. त्या आवश्यक ती पूर्तता केलेली आहे, आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आमच्या संस्थेची तुमच्या दप्तरी नोंद करून घ्यावी आणि आम्हाला नोंदणी दाखला द्यावा. अशा पद्धतीनं हा पत्रव्यवहार हा निबंधकाशी केला जातो. त्यानंतरचं पुढचं एक पत्र आपण अभ्यासू. सहकारी संस्थेच्या पोटनियमावलीत दुरुस्तीस मान्यता. आता आपण काय करतोय की संस्थेची नियमावली ठरवतो आणि या नियमावलीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. सभासद त्यासाठी विशेष सभा आयोजित करतात. या विशेष सभेमध्ये हा मुद्दा मांडला जातो, त्याच्यावरती चर्चा केली जाते आणि त्यानुसार त्याच्यामध्ये विशेष ठराव मंजूर केला जातो आणि मग या ठरावाची प्रत आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे, निबंधकाकडे पाठवतो आणि मग त्यांना त्याच्याकडून मान्यता घेतली जाते. या दुरुस्तीला निबंधकाची मान्यता असावी लागते आणि ही मान्यता मागण्यासाठी आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार करतो. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे वरती येणारे कंपनीचं नाव आणि पत्ता, जय किसान सहकारी बँक मर्यादित, ॲड्रेस 1310 सुयश नगर सोलापूर 413001, अशा पद्धतीनं नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे. त्यानंतर ईमेल आय डीमध्ये संस्थेचं थोडक्यात नाव jaykisan@gmail.com. त्यानंतर नेहमीप्रमाणे दूरध्वनी, त्याच्यामध्ये STD क्रमांक आणि टेलिफोन नंबर, जावक क्रमांकामध्ये एक अल्फाबेट / साल 2019. त्यानंतर दिनांक किती दिली आहे, 17 ऑगस्ट 2019. त्यानंतर दूरध्वनी जावक क्रमांकाच्या खालच्या बाजूला परत डाव्या बाजूला लिहायचं आपल्याला प्रतिमध्ये कुणाशी पत्रव्यवहार करतोय आपण, निबंधकाशी. त्यामुळे निबंधकाचं पद द्यायचे आणि त्यानंतर त्याचा ॲड्रेस द्यायचा. त्याच्यामुळं कसं दिले बघा, माननीय जिल्हा उपनिबंधक कॉमा देऊन खालच्या वेळेला सहकारी संस्था 7 रस्ता, ॲड्रेस दिला आहे कॉमा खालच्या वेळेला घेतले सोलापूर 413001. कशा पद्धतीनं पत्ता लिहिला आहे ते फक्त व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर विषय काय सांगतोय आपण, संस्थेच्या पोटनियमावलीतील दुरुस्तीबाबत. कशा संदर्भात पत्र लिहितोय, पोटनियमावलीतील दुरुस्तीस त्यांची मान्यता घ्यायची आणि त्या संदर्भातच आपण पत्र लिहितोय आणि म्हणून विषयामध्ये ते थोडक्यात मांडायचं आहे. त्यानंतर माननीय महोदय आदरवाचक शब्द आणि परत आपला मजकूर सुरू होतो. वरील विषयाच्या संदर्भात कळवू इच्छितो की दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी संस्थेने आयोजित केलेल्या अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पोटनियमावलीतील भांडवल कलमामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. कशामध्ये बदल केला आपण, भांडवल कलमामध्ये बदल केलेला आहे आणि त्यानुसार किती तारखेला सभा झाली आहे, 14 ऑगस्ट. पत्र लिहितोय आपण 17 ऑगस्टला. सभा झालेली आहे म्हणून अगोदरची तारीख टाकली 14 ऑगस्ट रोजी. संस्थेने आयोजित केलेल्या अधिमंडळाच्या कुठल्या प्रकारची सभा आहे, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये. कुठल्या विषयाबद्दल चर्चा झाली, पोटनियमावलीतील भांडवल कलमामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. सभेत पुढच्या पॅरामध्ये काय सांगते, सभेत संस्थेचे भागभांडवल ₹10च्या दर्शनी मूल्याऐवजी ₹100 दर्शनी मूल्य राहील असा दुरुस्ती ठराव बहुमताने संमत करण्यात आला. या सभेमध्ये काय ठरलं की संस्थेचे भागभांडवल, सुरुवातीला भागाचे मूल्य किती होतं, ₹10 होतं, त्याऐवजी आता किती करण्यात आलेलं आहे, ₹100 करण्याचे ठरवण्यात आलेले आहे आणि त्या संबंधीचा दुरुस्ती ठराव बहुमताने संमत झालेला आहे. या पत्रासोबत दुरुस्त पोटनियमाच्या 4 प्रती पाठवित आहोत. तरी पोटनियमावलीतील भांडवल कलमातील दुरुस्तीस
मान्यता मिळावी ही विनंती. आता सभासदांचा ठराव मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार पोटनियमावलीमध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि या दुरुस्त नियमाच्या 4 प्रती तुम्हाला या पत्रासोबत पाठवीत आहोत. या पोटनियमावलीतील भांडवल कलमातील दुरुस्तीस मान्यता मिळावी आणि ही जी आम्ही दुरुस्ती केलेली आहे या दुरुस्तीला तुमची मान्यता मिळावी ही विनंती. त्यानंतर पुढच्या पॅरामध्ये काय सांगितलं, सोबत पोटनियमावलीतील दुरुस्तीचा ठराव व नोंदणीसाठी भरलेल्या शुल्काची चलन जोडले आहे. सोबत काय जोडतोय, ठराव जोडतोय आणि नोंदणीसाठीचं फी जी आहे त्या फीसाठीचं चलन जोडले आहे. कळावे. आपला विश्वासू, सही, सचिवाचं नाव आणि त्यानंतर सचिव. आता सोबत काय काय जोडले वरती सांगितले बघा. काय सांगितले, दुरुस्ती नियमाच्या 4 प्रती, ते एक सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं, विशेष सभेमध्ये कुठले ठराव संमत होतात, विशेष ठराव व विशेष ठरावाची एक प्रत. त्यानंतर नोंदणीसाठी भरावयाच्या फीचं चलन, त्यामुळं चलन पावती. या अशा पद्धतीनं हे आपण काय केलेलं आहे, संस्थेच्या पोटनियमावलीतील दुरुस्तीस मान्यता घेण्यासाठी निबंधकाला पत्र लिहिलेलं आहे. या अशा पद्धतीनं हा पत्रव्यवहार हा केला जातो. ठीक आहे. मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला ही पत्र समजलीच असतील. जर काही शंका असेल तुम्ही केव्हाही फोन करून विचारू शकता. ठीक आहे. तर आज आपण या युनिटमध्ये, या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पत्र अभ्यासली. त्याच्यामध्ये संचालकांची पत्रव्यवहारामधली पत्र काही अभ्यासली. त्यानंतर व्यवस्थापन समितीची पत्रव्यवहाराची किंवा संचालकांची पत्रव्यवहाराची पत्र अभ्यासली आणि त्यानंतर निबंधकाशी केलेल्या पत्रव्यवहाराची पत्रांचे नमुनेही अभ्यासले आहेत. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण इथेच थांबूया. धन्यवाद.